आपण 4 दिवसांपासून आमरण उपोषणावर बसलेले आपली तब्येत खालवलेली दिसत आहे. नेमकं काय मागणीसाठी आपण इथं बसून आहे, काय मागणी आहे सांगा. शासनाची दिशाभूल करून महाराष्ट्र राज्य सुशिक्षा प्रावैधिक शिक्षण मंडळ याचे प्रबंधक आणि संचालक यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे हिंगोलीमध्ये 5 ते नर्सिंग कॉलेजला मान्यता खाजगी नर्सिंग कॉलेजला मान्यता देण्यात आली आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ज्या प्रकारे त्या मान्यता आणण्यासाठी जे नियम व अटी असतात त्या नियम व अटी डावलून त्या ठिकाणी त्या खाजगी नर्सिंग कॉलेजला मान्यता देण्यात मागील आजचा उपोषणाचा माझा 4था दिवस आहे आणि या ठिकाणी प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. आज आज रोजी माझे सहकारी गजानन वैद्य आणि माझी अत्यंत तब्येत खालावली होती. दुपारी 2च्या सुमारास पोलिसांच्या सहाय्याने हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांनी परत इथं आम्ही स्वतःहून इथं आलो आणि जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे प्रबंधक वैशाली राऊत आणि संचालक अजय चंदनवाले या दोघांवर सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालू राहणार आणि माझ्या सहकार्याचे काही जरी बरे वाईट झालेस तर याला प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य सुशिक्षा प्रावैधिक मंडळ हे पूर्णपणे जबाबदार राहील.